शेवटचं बोलणं 26 तारखेला झालं. 2 दिवसापूर्वी. म्हणजे नाही, शेवटचं बोलणं 27ला झालं. शेवटची भेट आमची 26ला झाली. आणि काय माहीत तो दिवस कसा गेला, पण म्हणजे खूप वेगळा दिवस होता तो. मी सकाळी 7 वाजता जिजायला पोहोचलो. दादांची आणि म्हणजे माझी आणि काय आमच्या लोकांची तिथं बैठक झाली 1 तासाची. मग त्याच्यानंतर अ, सहजासहजी काय होतं, जर माझी आणि दादांची अशी बैठक झाली, की मग मी माझ्या कामासाठी तिथं पुढे जायचो. पण त्या दिवशी माझ्या पण मनात काहीतरी वेगळं होतं, की मला वाटलं तिथं जिजायमध्ये थोडं थांबायला पाहिजे. मग नंतर दादांच्या अजून 2 बैठकी झाल्या. मग त्याच्यानंतर ते निघत होते परेडसाठी, रिपब्लिक डेच्या परेडसाठी. तर तेव्हा मी पण त्यांना सहज असं बोललो, की "दादा, मी येऊ का तुमच्याबरोबर?" मग ते बोलले, "तू काय करणार आहे येऊन?" आणि त्या दिवशी खरंच एक म्हणजे चिरंजीव म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. आणि जायच्या आधी काय झालं, हे माझ्या मनाला पण कुठेतरी एक म्हणजे सारखं विचार येतात, की मी माझं लग्नानंतर आमचं घर म्हणजे शिफ्ट झालेलं. आणि जिजाईमध्ये त्या दिवशी सगळ्याच म्हणजे दादांनी पण चांगला बनगला घातलेला, त्यांचे सगळे ओ-एस-डी सगळ्यांनी बनगले घातलेले. आणि मी एका काळ्या शर्ट आणि काळी ट्राउझरमध्ये होतो. तर मग मी पण रूममध्ये गेलो आणि मी ब्लेझर बघत होतो घालायला, जॅकेट. आणि त्या दिवशी दादांनी जे बनगला घातलेला आमच्याच बहिणींनी निवताईंनी तो बनवला आणि त्यांनीच माझा ब्लेझर बनवलं आणि सेम फॅब्रिकचा आम्ही दोघांनी त्या दिवशी कपडे घातलेले. त्याचे फोटोज पण आहेत, मी तुम्हाला देतो. आणि एक खूप अतिशय चांगला दिवस होता. दादांचं परेड बघितलं, पोलीस ग्राउंडवरती गेलो, दादांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं परत जिजायला गेलो. आणि मला वाटतंय तिथं आपले झेडपीचे निवडणुकी जवळपास होत्या. भरपूर गर्दी होती. आणि 4 का 5 वाजता मी दादांकडे परत हॉलमध्ये गेलो आणि मी त्यांना बोललो, "दादा म्हणजे डॅड, बास ना आता तुम्ही किती काम करणार? किती कष्ट घेणार?" तेव्हा दादा बोलले, की "जड्या ही शेवटची निवडणूक आहे आणि ह्याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ." तो दिवस नाही आला. कधीतरी वाटतं दादांचा फोन येईल. नाहीतर कधी-कधी मला सारखी सवय होती. दादांचा फोन आला आणि त्यांचं नाव बघितलं, की ऑटोमॅटिकली रिस्पेक्टमुळे मी उठायचोच. ते पण कधी-कधी होतं.